14 डिसेंबरची संध्याकाळ समस्त क्रिकेट आणि फुटबॉल प्रेमींसाठी खास होती। प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि आपल्या सगळ्यांचा लाडका सचिन तेंडुलकर यांची वानखेडे स्टेडियममध्ये भेट झाली। यावेळी सचिनने 2011 सालच्या वर्ल्ड कपची जर्सी मेस्सीला भेट म्हणून दिली। यावेळी प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पसरलं होतं। टायगर श्रॉफ, अजय देवगन यासोबत अनेक दिग्गज मान्यवर हा सोहळा बघण्यासाठी उपस्थित होते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी राज्यातील फुटबॉलपटूंचं क्षितिज विस्तारणाऱ्या प्रोजेक्ट महादेवचा शुभारंभ झाला। येणाऱ्या काळात फुटबॉलच्या खेळामध्ये गरुडझेप घेण्यासाठी हा नवीन उपक्रम राज्य सरकारच्या माध्यमातून राबवला जाणार आहे। नेमकं या उपक्रमाचं महत्त्व काय? महाराष्ट्राच्या मातीतल्या टॅलेंटसाठी हा उपक्रम गेम चेंजर ठरणार आहे का? जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव। महा MTV मध्ये आपलं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये खेलो इंडिया सारख्या उपक्रमांची आपल्याकडे निर्मिती करण्यात आली। भारताला क्रीडा संस्कृतीचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे। त्या अनुषंगाने भारताला स्पोर्ट्स सुपर पॉवर म्हणून घडवण्यासाठी तयारी करणं आवश्यक आहे। याच पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी क्रीडा महोत्सवांचं आयोजन वेळोवेळी केलं जातं। क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन याप्रमाणेच फुटबॉल खेळणारे असंख्य खेळाडू आज आपल्या देशामध्ये। कोळशाच्या खाणीत लपलेल्या अशाच हिऱ्यांचा शोध प्रोजेक्ट महादेवच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। 2034 साली सौदी अरेबियामध्ये फिफा विश्वचषक सामना संपन्न होणार आहे। ही स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने प्रोजेक्ट महादेव हा उपक्रम आखला आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून 13 वर्षांखालील 60 मुला-मुलींची निवड केली जाणार आहे। या अंतर्गत त्यांना 5 वर्षासाठी निवासी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये जागतिक दर्जाचं प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना दिलं जाईल। त्यांच्या शालेय शिक्षणापासूनच त्यांना एक फुटबॉल प्लेअर म्हणून घडवलं जाईल। राज्यातील 36 जिल्ह्यांमधून प्रशिक्षणासाठी विद्यार्थी निवडले जातील। सिडको आणि राज्यातील क्रीडा विभागासह अनेक संस्थांच्या भागीदारीमध्ये हा उपक्रम संपन्न होणार आहे। महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन आदी संघटनांची भागीदारी आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर महिंद्रा आणि जिंदल ग्रुप सारख्या खासगी संस्थांनी सुद्धा या उपक्रमाला सहाय्य केलं आहे। क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वव्यापी यश कमावण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मिशन लक्ष्यवेध हा आगळावेगळा विचार मांडण्यात आलाय। या अंतर्गत मिशन ऑलिम्पिक 2026च्या माध्यमातून 12 ऑलिम्पिक खेळांसाठी हाय परफॉर्मन्स सेंटर्सची स्थापना केली गेली आहे। नागपूर, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा प्रादेशिक स्तरावरून खेळाडूंना घडवण्याचं काम केव्हा सुरू झालंय। लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की राष्ट्राच्या विकासामध्ये खेळाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे। मुलांना खेळात आवड निर्माण होत असेल तर पालकांना त्यांचा अभिमान वाटतो, ही देशाच्या भविष्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। मैदानी खेळ माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणतात। नागपूरच्या विजय बारसे यांनी स्लम सॉकरच्या माध्यमातून दिशाहीन मुलांच्या जीवनाला आकार दिला। महाराष्ट्र ही अशाच यशस्वी प्रयोगांची भूमी आहे। भारतातील क्रीडा क्षेत्रातल्या परिवर्तनाविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।